भक्त हो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल अध्यात्म कथावर. भारतामध्ये एक असे गाव आहे जिथल्या घरांना दरवाजेच नाहीत. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. आणि यामागे कारण आहे शनिदेवांवरील अढळ श्रद्धा. आज आपण जाणून घेणार आहोत शनी शिंगणापूर मंदिर येथील अद्भुत आणि रहस्यमय कथा. शनी महाराज येथे कसे प्रकट झाले, गावात चोरी का होत नाही आणि आजही लोक घरांना कुलूप का लावत नाहीत. चला तर मग सुरू करूया ही अद्भुत कथा. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात वसलेले शनी शिंगणापूर हे गाव संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. या गावची सर्वात मोठी विशेष गोष्ट म्हणजे येथील अनेक घरांना आजही दरवाजे नाहीत. लोकांचा विश्वास आहे की स्वतः शनिदेव या गावाचे रक्षण करतात. जो कोणी चुकीचे काम करेल त्याला शनिदेव स्वतः शिक्षा देतात, अशी श्रद्धा आहे. ही गोष्ट खूप वर्षापूर्वीची आहे. एकदा त्या भागात प्रचंड पाऊस पडला होता. पावसामुळे नदीला मोठा पूर आला. पूर ओसरल्यावर गावातील काही गुराखी मुले नदीकिनारी गेली तेव्हा त्यांना एक मोठा काळा दगड दिसला. मुलांना तो दगड वेगळाच वाटला. त्यातील एका मुलाने काठीने त्या दगडाला स्पर्श केला आणि अचानक त्या दगडातून लाल रंगाचे रक्त वाहू लागले. हे पाहून सर्व मुले घाबरली. ते धावत गेले आणि सर्वांना ही गोष्ट सांगितली. त्या रात्री गावातील एका भक्ताला स्वप्न पडले. स्वप्नात साक्षात शनिदेव प्रकट झाले. शनिदेव म्हणाले, मीच त्या दगडाच्या रूपात येथे प्रकट झालो आहे. माझी येथे स्थापना करा आणि भक्तिभावाने पूजा करा. गावकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी तो दगड उचलण्याचा प्रयत्न केला, पण कितीही लोक आले तरी तो हललाच नाही. पुन्हा त्या भक्ताला स्वप्न पडले. शनिदेव म्हणाले, मला फक्त सख्या मामा भाच्याने स्पर्श करावा. दुसऱ्या दिवशी गावातील मामा आणि भाचा आले. त्यांनी श्रद्धेने दगडाला स्पर्श केला आणि आश्चर्य म्हणजे तो विशाल दगड सहज हलला. गावकऱ्यांनी तो दगड एका बैलगाडीत ठेवला. काही अंतरावर गेल्यावर बैलगाडी स्वतः थांबली. लोकांनी तेच स्थान शनिदेवांची इच्छा मानली आणि तेथेच आजचे प्रसिद्ध शनी मंदिर उभे राहिले. या मंदिरातील सर्वात मोठे रहस्य म्हणजे येथे शनिदेवांची मूर्ती उघड्यावर आहे. ना गाभारा, ना छप्पर. लोकांचा विश्वास आहे की शनिदेवांना खुले आकाश प्रिय आहे. आजही लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात. शनी शिंगणापूर गावातील लोकांची श्रद्धा अशी आहे की जर कोणी चोरी किंवा चुकीचे काम केले तर शनिदेव त्याला कठोर शिक्षा देतात. म्हणून अनेक वर्ष या गावात लोक घरांना दरवाजे लावत नव्हते. अनेक घरांमध्ये फक्त पडदे किंवा साधी चौकट दिसायची. ही गोष्ट जगभर प्रसिद्ध झाली. हिंदू धर्मात शनिदेवांना न्यायाचे देव मानले जाते. ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ देतात. चांगल्या कर्माचे चांगले परिणाम आणि वाईट कर्माची शिक्षा असे मानले जाते. म्हणून लोक शनिदेवांची भक्तिभावाने पूजा करतात. आज शनी शिंगणापूर हे भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बनले आहे. देशभरातून लाखो लोक भक्त येथे येतात. विशेषतः शनिवार, शनी अमावस्या, शनी जयंती या दिवशी येथे मोठी गर्दी असते. लोक तेल अर्पण करून शनिदेवांचे दर्शन घेतात. ही होती शनी शिंगणापूरची अद्भुत आणि रहस्यमय कथा. श्रद्धा, भक्ती आणि शनिदेवांवरील विश्वासामुळे हे गाव आज संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शनिदेव. ओम शनेश्वराय नमः.